नमस्कार, मी डॉक्टर अक्षय तानाजी वायकर। या अकलूजच्या नगर परिषदेच्या लागलेल्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक 1 मधून पुरुष या वर्गातून उमेदवार म्हणून मला भारतीय जनता पार्टीने संधी दिली आहे। तर या ठिकाणी आपण आलोय। हा जो एरिया आमच्या राऊत नगरच्या अतिशय विकासात्मक आणि तुलनात्मक बघितलं इतर अकलूजच्या तर काय विकास झालाय आणि कसा विकास झालाय। आज आमचे जे समोरचे विरोधक म्हणतायत की अकलूजचा पूर्णपणे विकास झालेला आहे, संपूर्ण अकलूज हे अतिशय चांगल्या पद्धतीने गुण्या गोविंदाने नांदतायत। तर मला त्यांना आज ह्या आमच्या पत्रकार बांधवांच्या माध्यमातून दाखवून द्यायचं आहे की या आमच्या जो अकलूजचा प्रभाग नंबर 1 आहे, जी आमचा पुणे जिल्हा संपल्यानंतर जो आमचा सोलापूर जिल्ह्यात आम्ही येतोय, तर त्या प्रभागामध्ये कशी आमच्या लोकांची आमच्या जनतेची वाईट परिस्थितीमध्ये ते राहतायत, कसे खातायत, कसे पितायत, हे तुमच्या ऑन कॅमेरा ऑन रेकॉर्डिंग दिसावं म्हणून मी खरं तर आज तुम्हाला म्हणजे मी इथं तुमच्या समोर आज उभा आहे, एक प्रतिनिधी म्हणून किंवा या जनतेचा एक सेवक म्हणून। आज या ठिकाणी मी अकलूज नगरपालिका निवडणूक लढवण्यासाठी इथं भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून उभा आहे। तर मला सांगायचं झालं, साधारणपणे देश स्वतंत्र झाल्यापासून ते आज तागायतपर्यंत ही संपूर्ण अकलूजची जनता ज्यांच्या मागे उभा राहिली, ज्यांनी ह्या संपूर्ण अकलूजच्या जनतेला फक्त एकच गाजर दिलं की बाबा आम्ही विकास केलाय। पण आज मला या तुमच्या पत्रकार बांधवांच्या माध्यमातून समोर दाखवायचं आहे की बाबा ह्या अकलूजचा जनतेचा विकास कसा झालाय, कुठं झालाय, हे तुम्ही याची देहे याचे डोळे बघू शकता। ह्या आमच्या माता भगिनींचं, आया बहिणींचं कशा पद्धतीने हाल आहेत, इथं कशा पद्धतीने लोक आमची राहतायत, इथं या आमच्या पुढच्या तरुण पिढीचं, आमच्या लेकरा बाळांचं काय कशा पद्धतीने हाल चालू आहे हे तुम्ही या ठिकाणी बघितलं तर या राऊत नगर प्रभाग 1 मध्ये प्रचंड समस्यांनी भरलेला आहे। आज आम्ही ज्या ठिकाणी ज्या घरात गेलेलो आहे, तर असं एकही घर आम्हाला भेटलेलं नाही किंवा दिसलेलं नाही की ज्या ठिकाणी समस्या नाही आहेत। त्यामध्ये प्रामुख्यानं आज इथं जर तुम्ही बघितलं तर इथंच आंघोळ करायची, इथंच कपडे धुवायचे, इथंच संडास करायची आणि इथंच राहायचं, म्हणजे अक्षरशः किड्या मुंग्यासारखं जीवन चाललंय। आमच्या जनतेनं हे कसं सोसायचं आणि कसं बघायचं। आज आमच्या या लेकरा बाळांना, माता भगिनींना काय परिस्थितीतून जावं लागतंय आणि काय नाही हे तुम्ही बघताय समोर। आज या राऊत नगरमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात सार्वजनिक संडासची गरज आहे, सार्वजनिक रस्त्यांची, चांगल्या रस्त्यांची गरज आहे, चांगल्या गटरींची गरज आहे, चांगल्या लाईटीची गरज आहे, म्हणजे चांगल्या पाणी पिण्याची गरज आहे। म्हणजे 8-8 दिवसाला 10-10 दिवसाला ही नीरा नदी बाजूला असून सुद्धा इथल्या माझ्या जनतेला 8-8 दिवसातून, 5-5 दिवसातून, 10-10 दिवसातून प्यायचं पाणी भेटतंय आणि जे काही पाणी भेटतंय ते पण अगदी तुटपुंज्या स्वरूपात भेटतंय। म्हणजे दिवसातून ज्या काही 4-8 दिवसातून पाणी येतंय त्याचं पण पाण्याचं प्रमाण अर्धा-1 तासाला फक्त लागतंय। जे काही ह्यांनी तथाकथित नेत्यांनी जी काही पाईपलाईन केली, अक्षरशः माझ्या एक प्रभागामध्ये 1-2 ठिकाणी गटरीतून पाईपलाईन गेलेली आहे। मी ह्याच्या पाठीमागे दाखवून दिलेलं आहे तुम्हाला की गटरीतनं पाईपलाईन गेलेली आहे। त्या पाईपलाईनला अकलूज नगरपालिका आणि त्याच्या आधीच्या असणाऱ्या सत्ताधारांनी तिथं जे काही लोकांना द्यायचे त्या पाईपलाईनचे जे काही ड्रेनेजचे होल मारले, त्या ड्रेनेजच्या होलमधून त्या गटरीचं पाणी त्या पाईपलाईनमध्ये जातंय आणि तेच पुढे जाऊन आमच्या घरापर्यंत प्यायचं पाणी म्हणून पोहोचतंय। आज कसं लोकांनी चांगलं स्वच्छ पाणी प्यायचं, गटरीचं पाणी प्यायचं का लोकांनी? हा, कसं आमच्या ह्या जनतेनं राहायचंय, कसं वागायचंय, कसं म्हणजे काम करायचंय हे तुम्ही सांगायचं मला। म्हणजे कुठे गेला तुमचा विकास? म्हणजे आतापर्यंत तुमच्या हातात एक हाती सत्ता असताना सुद्धा आज ह्या सर्वसामान्य जनतेचं हे असं हाल तुम्हाला मी ऑन कॅमेरा दाखवतोय। आणि त्यासाठी मला एकट्यालाच असं नाही, तर आज भारतीय जनता पार्टीनं संपूर्ण अकलूज नगरपालिकेमध्ये आमच्या पूजाताई कोथमिरे म्हणून नगराध्यक्ष पदाचे उमेदवार दिलेले आहेत। अतिशय चांगल्या, सुसंस्कृत आणि उच्च शिक्षित घराण्यातून त्या आहेत। आमच्या महिला भगिनी म्हणजे आमच्या प्रभाग 1 मधून ज्या आमच्या महिला उमेदवार आहेत त्या आमच्या ज्योतिताई माने पाटील म्हणून आहेत आणि मी पुरुष या गटातून डॉक्टर अक्षय वायकर ह्या 1 नंबर प्रभागातून आम्हाला विकासासाठी संधी देण्यासाठी या प्रभाग क्रमांक 1चा विकास करण्यासाठी भारतीय जनता पार्टीने उमेदवार दिले आणि नक्कीच आम्ही
निवडून आल्यानंतर 100% तुम्हाला याचा चांगलाच परिणाम आम्ही दाखवून देऊ आणि विरोधकांच्या तोंडात एक प्रकारचं म्हणजे दाखवून देऊ त्यांना आम्ही की हा जो तुम्ही केलेला विकास आणि आम्ही इथून पुढे करणारा विकास हे कसा असणार याची तुलना तुम्ही स्वतः पत्रकार बांधवांनी करावी आणि त्यानंतरच आम्हाला सांगावं की आमचं काम म्हणजे भारतीय जनता पार्टीचं काम चांगलं आहे का गेली 70 वर्ष ज्यांच्या हातात सत्ता आहे त्यांचं काम चांगलं आहे. एवढं बोल मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.